नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन डेट संपलेली आहे. आता पुढच्या काही महत्त्वाच्या अपडेट ज्या अत्यंत महत्त्वाच्या आपल्यासाठी असणार आहेत त्या म्हणजे की आता 30 तारखेला रजिस्ट्रेशन संपलेलं आहे, 31 तारखेला व्हेरिफिकेशन देखील आता संपलेलं आहे. यानंतर पुढचे 2 महत्त्वाचे टप्पे. ते पहिला टप्पा म्हणजे की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार. तर इथे तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं टाइम टेबल बघूया की 3 ऑगस्ट तुम्हाला इथे दिलेली तारीख आहे. 3 ऑगस्टला तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर काय करायचं, तर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव बघायचं. तो कसा बघायचा असतो, तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे रँक काय आले ते बघू शकता. तुम्ही माहिती तुमची चेक करू शकतात. ओके, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण पाहू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे, अगदी अत्यंत महत्त्वाचं, ते म्हणजे ग्रीव्हन्स, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स आणि करेक्शन. ग्रीव्हन्समध्ये आता खूप मोठे म्हणजे 3 दिवसामध्ये खूप मोठे टास्क आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नीटचे मार्क्स आपल्या फॉर्ममध्ये टाकलेले आहेत, की ज्यांनी इंजिनिअरिंग करताना बायो CET आणि नीटचे मार्क्स जर ॲड केले असेल, तुम्हाला बायो रिलेटेड कोर्स जर घ्यायचे असतील किंवा तुम्ही नॉर्मल इंजिनिअरिंगच्या फॉर्ममध्ये पण जर नीटचे मार्क्स टाकले असतील, पण 26 जुलैला आपल्या नीटचा निकाल परत लागलेला आहे, तर तुमचे नीटचे मार्क्स जर वाढले असतील, कमी झाले असतील किंवा बदलले असतील, तर तुम्हाला या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर FCला जायचं आहे. जर स्क्रुटिनी केली असेल तर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये ग्रीव्हन्स द्यायचा आहे की मला माझे नीटचे मार्क्स अपडेट करायचे आहेत. आता जर तुम्ही म्हणजे मार्क्स बदलले असतील तरच तुम्ही ते अपडेट करायला जा. जर बदलले नसतील तर मार्क्स म्हणजे नेमकं काय आहे, तिथे आपण पर्सेंटाईल टाकलेले आहेत. एक 71 डॉट पुढे 7 डेसिमल असे आपण पर्सेंटाईल टाकलेले आहेत. पर्सेंटाईल जर बदलले असतील तुमचे फॉर्म भरतानाचे आणि आता जो नवीन निकाल लागला त्यातले, तर ते सगळ्यात पहिल्यांदा त्याची दुरुस्ती करून घ्यायची. दुसरं काय, खूप विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, EWSची पावती नव्हती, इन्कम सर्टिफिकेट नव्हतं किंवा कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स नव्हते. त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे बरेच डॉक्युमेंट्स जे आहेत त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरलेला आहे. त्यांनी सध्या काय केलं, ओपनमधनं फॉर्म भरला आहे. पण आता त्यांच्याकडे जर त्यांची डॉक्युमेंटची म्हणजे पावती आली असेल, पावती एक्झाम्पल EWS आणि कॅटेगरीची जर पावती आली असेल, तर तुम्ही 4 ते 8 ऑगस्ट 4 ते 6 ऑगस्ट ॲक्च्युली ह्या 2 महत्त्वाच्या दिवसांमध्ये तुम्ही जाऊन तुमचं कॅटेगरीचा क्लेम किंवा TFWSचा क्लेम तुम्ही परत घेऊ शकतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी, मी एकदा रिवाईज करतोय, जर तुम्ही EWSची पावती नसल्यामुळे EWS नो केलेलं किंवा टाकलंच नाही आहे, इन्कम नसल्यामुळे TFWS आपण नो केलेलं आहे किंवा कास्टचे पावत्या पण नसल्यामुळे आपण जर तिथे कास्टला नो केलेलं असेल, तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पावत्या घेऊन FC सेंटरला जायचं आहे. आता FC सेंटरला तेव्हाच जायचं आहे जेव्हा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केली असेल. फिजिकल स्क्रुटिनी केली असेल तर तुम्हाला FC सेंटरला जायचं आहे. जर तुम्ही स्क्रुटिनी केली असेल तर तुम्हाला स्वतः ग्रीव्हन्स द्यायचा लॉगिनमध्ये. तुमच्या लॉगिनमधून तुम्हाला ग्रीव्हन्स द्यायचा असतो. कसा द्यायचा ते तुम्ही पाहू शकतात. नाही समजलं तर आम्ही त्याच्यावरती लवकरच एखादा व्हिडिओ बनवू. फिजिकल स्क्रुटिनी केली असेल तर FCला जाऊन तुम्हाला पावत्या द्यायच्यात आणि जर स्क्रुटिनी केली असेल तर लॉगिनमध्ये आधी ग्रीव्हन्स द्यायचा. ग्रीव्हन्स दिल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक करण्यात येतो. मग ती माहिती तुम्ही भरायची, त्या पावत्या अपलोड करायच्या, कॅटेगरी चेंज करायची, कॅटेगरीचे डिटेल्स टाकायचे, पावत्यांचे डिटेल्स टाकायचे आणि मग परत फॉर्म आपण सबमिट करायचा. परत तो त्या 3 दिवसामध्ये व्हेरीफाय झाला पाहिजे. तर आता 3 दिवसाची वाट नाही बघायची, सगळं 4 तारखेलाच आपण कंप्लीट करून घ्यायचं. 4 तारखेलाच तुम्ही तुमचे सगळे ग्रीव्हन्स असतील ते द्यायचे. इव्हन FCला पण 4 तारखेलाच जायचं. तुमच्या जवळच्या FCला गर्दी असेल तर दुसऱ्या कुठल्याही FCला आपण जाऊ शकतात. आधी जिथे फॉर्म व्हेरीफाय केला तिथंच जाणं गरजेचं नाहीये. पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितल्यानंतर त्यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तर ते तुम्ही इथे करू शकतात. दुसरा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा फायदा काय, की आता इथे आपल्याला एक टेंटेटिव्ह आपला रँक मिळून जातो. फायनल रँकमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, पण आपल्याला अंदाजे आपला मोस्ट ॲक्युरेट रँक आपल्याला मिळून जातो. 100% ॲक्युरेट नसतो, पण तो मिळून जातो 3 तारखेला. तो रँक आल्यानंतर आपण कट ऑफ चेक करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आधी आहे की तुम्ही 4 ते 6 मध्ये जर तुमचे काही कॅटेगरीचे क्लेम तुम्ही केले नसेल तर ते करून घ्यायचे. परत रिवाईज करतोय, जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडली असेल तर तुम्हाला FC सेंटरला जाऊन त्या कागदपत्रांच्या पावत्या सादर करायच्या आणि मग तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये तुमचा फॉर्म टाकायचा आहे. फॉर्म त्या कॅटेगरीमध्ये टाकला की ते कसं कळणार, तुम्हाला लॉगिनमध्ये जाऊन जेव्हा त्यांनी सगळं दुरुस्ती करतील तेव्हा परत एकदा ॲक्नॉलेजमेंट चेक करायची. ॲक्नॉलेजमेंट कशी चेक करायची हे मी ऑलरेडी जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईजमध्ये जाऊन बघायचं की आपला आता कॅटेगरीचा क्लेम परत आलेला आहे का नाही. ग्रीव्हन्समध्ये पण तुम्ही हेच चेक करायचं. स्क्रुटिनीमध्ये पण हेच चेक करायचं की तेव्हा जेव्हा आपण स्क्रुटिनी देऊ तेव्हा ते ग्रीव्हन्स दिला की आपण फॉर्म अनलॉक होतो. अनलॉक झाला फॉर्म की आपण एडिट करतो. एडिट केला की परत व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करतो. परत व्हेरीफाय झाला की मग आपण ॲक्नॉलेजमेंटमध्ये जाऊन सगळं चेक करायचं. तर ही प्रोसेस थोडी टेक्निकल आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक सावकाशपणे करायची आहे. जर तुमच्या कॅटेगरीचे क्लेम बदलले असतील तुम्ही कॅटेगरीचे डॉक्युमेंट सादर करून
तुम्ही हे 4 ते 6 मध्ये करेक्शन करून घ्यायचे. नीटच्या मुलांनी देखील, ज्यांनी नीटचे मार्क्स टाकलेले आहेत त्यांनी देखील हे करायचे. आता बरेच विद्यार्थी असे डाऊट विचारतायत की आम्हाला नीटवरनं जायचंच नाहीये, आम्हाला फक्त मॅथ्सचेच कोर्सेस घ्यायचे आहेत, म्हणजे बायो रिलेटेड कोर्स घ्यायचे नाहीत तर मार्क अपडेट करू का? जर तुमचे मार्क्स चेंज झाले असतील, तुम्हाला घ्यायचं जरी नसेल तरी मोस्ट ॲक्युरेट माहिती फॉर्ममध्ये भरणं गरजेचं आहे. तर तुम्ही नीटचे मार्क्स तिथे अपडेट करावे. जरी तुम्हाला मेडिकलच्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल, पण तुम्ही फॉर्म भरताना जर नीटचे मार्क्स टाकले असतील तर नीटचे बदल आणि मार्क्स बदलले असतील तर तुम्ही प्लीज तुमचे मार्क्स अपडेट करून घ्या. ही झाली महत्त्वाची अपडेट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ग्रीव्हन्सबद्दल. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये सगळ्या दुरुस्त्या करता येतात. तर हा पिरियड मिस करायचा नाही आहे. ह्या पिरियडच्या आतच तुम्हाला तुमचे दुरुस्ती करून ती कन्फर्म करून परत ॲक्नॉलेजमेंट बघायची की माझी ॲक्नॉलेजमेंट व्यवस्थित आली का नाही. त्यानंतर काय, फायनल मेरिट लिस्ट आपली 8 ऑगस्टला येणार आहे, ती दुरुस्तीनंतर येईल. ओके. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितल्याच्यानंतर कट ऑफ नेमके कसे बघायचे, कट ऑफ कुठे बघायचे, तर ॲक्च्युली महासीईटीच्या वेबसाईटवर सगळीकडे कट ऑफ त्यांनी ऑफिशियली दिलेले आहेत. ही जी आपली महासीईटीची वेबसाईट आहे, ही जी आपली महासीईटीची वेबसाईट आहे, इथे पूर्ण त्यांनी कट ऑफ आपले दिलेले आहेत. ओके, हे आपले कट ऑफ दिलेले आहेत. इथे तुम्ही क्लिक करून PDF कुठली ओपन करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की अगदी 19 पासूनचे कट ऑफ दिलेले. तुम्हाला 19 पासून कट ऑफ बघायची गरज नाहीये. महासीईटीच्या वेबसाईटवर जिथं आपण लॉग इन करतो इथेच खालच्या साईडला तुम्हाला कट ऑफ दिलेले आहेत. कट ऑफमध्ये बघा MH महाराष्ट्राचे कट ऑफ आणि हे JEE ऑल इंडियाचे कट ऑफ. महाराष्ट्राचे कट ऑफ, ऑल इंडियाचे कट ऑफ. थर्ड मध्ये तुम्हाला डिप्लोमाचे कट ऑफ पण दिसतील. तर जे डायरेक्ट डिप्लोमा केलेल्या मुलांना फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी इथे नोंदणी करून घ्यायची असते. आता ते सगळं झालेलं आहे, त्याच्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही आहे. तर इथे तुम्ही CETचा कट ऑफ तो आपण बघूयात. इथे मी ऑलरेडी एक फाईल ओपन करून तुमच्यासाठी ठेवलेली आहे की आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय झालं, तुम्हाला तुमचा एक प्रोव्हिजनल SML कळाला, तुम्हाला प्रोव्हिजनल रँक कळाला, रँक. आता या रँकवरनं नेमकं कसं कट ऑफ बघायचं. सपोज तुमचा रँक आहे 5000. ओके, इथे आपण ही PDF एक ओपन झालेली बघूयात कशा प्रकारे दिसते. इथे आपल्याला कशा प्रकारे दिसते आपण बघूयात. ओके, इथे बघा मी एक वालचंद कॉलेजचा मी इथं एक गोष्ट फाइंड आउट करून ठेवलेली आहे. वालचंद कॉलेजचा मी कट ऑफ इथे फाइंड आउट करून ठेवलेला आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता नोटेशन्स. ठीक आहे, हां, हे वालचंद कॉलेजचा कट ऑफ आपण काढून ठेवलेला आहे. इथे आपण कल्पना करू की आपला रँक जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 5000 आहे. 5000 तुमचा SML आला आहे. ओके, इथे आपण या कॉलेजचे कट ऑफ थोडेसे चेक करूयात, किंवा इथे न लिहिता मी याला थोडंसं साईडला लिहितो म्हणजे दिसण्यात कुठंच अडचण येणार नाही. इथे मी लिहितो आपला 5001 रँक आलेला आहे. ओके, आता आपण बघूयात वालचंद कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा असतो. तुमचा SML 5000 आलेला आहे, हा कॅटेगरी रँक नाही आहे, हा तुमचा महाराष्ट्रात तुम्ही जेवढ्या मुलांनी नोंदणी केली तिथला तुमचा हा रँक आहे. ओके, आपल्या कट ऑफच्या पुस्तकात असे टेबल्स आहेत आणि इथे पण असे टेबल्स आहेत. आता इथे तुम्हाला कट ऑफ दिसतात सगळे, राईट, सगळे कट ऑफ दिसत आहेत. आता जर तुम्ही इथे काय लिहिलेलं आहे, GOPEN-S म्हणजे हा जनरल ओपन कॅटेगरीचा स्टेट लेवलचा कट ऑफ आहे. GSC-S हा जनरलचा SC कॅटेगरीचा कट ऑफ आहे, हा ST कॅटेगरीचा आहे, हा NT कॅटेगरीचा आहे. या प्रकारचे कट ऑफ तुम्हाला इथे आलेले दिसतील. ओके, अजून थोडंसं जर झूम करता आलं तर मी प्रयत्न करतो. यस, इथे या प्रकारचे कट ऑफ तुम्हाला इथे दिसतील. तर तुमचा जो काही रँक आलेला असेल तो रिस्पेक्टिव्ह रँक तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये चेक करायचा आहे, कॉलममध्ये चेक करायचा आहे. इथे आपण बघूयात आता कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आपण कट ऑफ बघतो एका ॲटॉनॉमस कॉलेजचा. ॲटॉनॉमस कॉलेजच्या कट ऑफमध्ये स्टेट लेवल कट ऑफ दिलेले असतात. इथे सगळ्या कट ऑफच्या शेवटी GOPEN-S म्हणजे स्टेट लेवल असतं. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो, तो पण आपण चर्चा करणार आहोत. आता बघा 5000चा इथे रँक आहे, इथे तुम्हाला दिसते 1301. आय थिंक तुम्हाला विजिबिलिटी आहे का नाही माहीत नाही. इथे 1301 लिहिलेलं आहे, म्हणजे इथलं जे कम्प्युटर आहे ते 1301 रँकला क्लोज झालं. इथं ते आपल्याला मिळणं शक्य नाही. ओके, आता इथे आपण अजून बघूयात. जर आपण IT चेक केलं, आपण IT जर चेक केलं, याच कॉलेजचं आपण जर IT चेक केलं तर IT 1700ला क्लोज झाले. इलेक्ट्रिकल बघा, इलेक्ट्रिकल इथे तुम्हाला दिसेल 5800ला इथे इलेक्ट्रिकल आपल्याला क्लोज झालेलं दिसेल, 5800. तर आता 5000 रँकच्या मुलांना काय लक्षात येते की तुम्ही तिथे तुम्ही हे जे कॉलेज आहे ओपन कॅटेगरीचं जर तुम्ही असाल तर तुम्हाला कम्प्युटर IT मिळणार नाही, पण तिथे इलेक्ट्रिकल तुम्हाला मिळू शकतं. का तर इलेक्ट्रिकलचा कट ऑफ 5800 SML इथे दिलेला आहे. पर्सेंटाईल बघायचे नसतात, SML पाहायचे असतात. ओके, आता हेच आपण बघूयात की हा जर वेगळ्या कॅटेगरीचा मुलगा असेल त्याने काय करायचं, तो कॉलम न ओपनचा कॉलम न बघता, जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्ही ह्या OBCच्या कॉलममध्ये
तुमचा कट ऑफ बघायचा आहे. जर तुम्ही एस सीला बिलॉंग करत असाल तुम्ही एस सीच्या कॉलममध्ये तुमचा कट ऑफ मॅच करून बघायचा आहे. आता कुठे कुठे काही काही कॅटेगरीला जागा नसतात तर तिथं तो कॉलम दिसत नाही तर तुम्ही तेव्हा ओपनमध्ये कट ऑफ बघायचा असतो, म्हणजे जी ओपनमध्ये तुम्ही बघायचा. आता फॉर एक्झाम्पल इथे ऑलमोस्ट ॲटोनॉमस कॉलेज असल्यामुळे सगळ्याच कॅटेगरीचे कट ऑफ इथं आलेले दिसत आहेत. त्याच्या शेवटी तुम्हाला डिफेन्स वगैरे पण हा टेबल खूप लांब असतो. तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करतात त्या कॅटेगरीतनं आपण आपला रँक चेक करायचा. ओके, तो कॅटेगरी रँक चेक नाही करायचा, तुम्ही आपला स्वतःचा रँक चेक करायचा. म्हणजे आपला जो SML आहे सगळ्यात पहिला मोठा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात मोठा आकडा जो असतो तो आपला रँक आहे त्याला बघायचं. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे ओपन कॅटेगरीचा 5800चा मुलगा लागला पण SCचा 17200चा लागला. हा त्या मुलाचा SMLच आहे. काही जण काय चुका करतात, असं म्हणतात की सर ओपनचा 5800चा आणि असा मुलगा SCचा SC रँक 17200. नाही नाही नाही, इथे तुम्ही चूक करतात. इथे तुम्हाला जे प्रोव्हिजनल कट ऑफ जे दिलेले असतात त्यांचा रेफरन्स पॉईंट जो असतो तो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधला नंबर असतो. तो नंबर कॅटेगरीसाठी व्हॅरी होतो. फॉर एक्झाम्पल एखादा 5000 रँकचा मुलगा ओपनचा तिथे लागला, तिथे SC 17000चा लागतो, तिथे OBCचा 7-8000चा लागतो. इथे आपण बघूया ऑलमोस्ट बघा सेमच आहे की ओपनचा 5800चा मुलगा तिथे लागलाय तर OBCचा 7700चा मुलगा तिथे लागलेला आहे. या प्रकारे कट ऑफ चेक करायचे असतात. आपल्या आपण जे कट ऑफचं बुकलेट आपलं बनवलेलं आहे त्यामध्ये हे सगळे कट ऑफ व्यवस्थित काढून दिलेले आहेत. तुम्हाला इथे पाहता आले, इथे बघा. नाहीतर आपलं कट ऑफचं पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकतात. पुस्तक कसं ऑर्डर करायचे हे काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आहे. तुम्ही माझा जो नंबर आहे ऑफिशियल त्या नंबरला गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवू शकतात. आपण त्या पुस्तकाची फक्त 250 रुपये किंमत ठेवलेली आहे. मी हवं तर इथे नंबर परत एकदा तुम्हाला इथे देतो. या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोनपे करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुम्हाला कट ऑफचं पुस्तक व्हॉट्सअपवरती ॲज अ PDF पाठवण्यात येईल. 8983480205 इथे तुम्ही तुमचं कट ऑफचं पेमेंट करून तुम्ही कट ऑफचं पुस्तक ऑर्डर करू शकता, ज्याच्यामध्ये हे सगळं खूप चांगल्या ऑर्गनाइज पद्धतीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तसं नको असेल तुम्ही इथे पण कॉलेज टू कॉलेज सर्च करून कट ऑफ बघू शकतात. तर आता आपण हे बघितले फक्त एका ॲटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ. नॉन ॲटोनॉमस कॉलेजेसचे कट ऑफ कसे असतात हे पण पाहणं गरजेचं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये आपण पुण्यातलं एखादं कॉलेज बघूयात, PVG पुणे विद्यार्थीगृह आपण चेक करूयात. पुणे विद्यार्थीगृह कीबोर्ड मी टाईप करून घेतो. पुण्यातलं नाही आहे हे. हा येस, एक आपल्याला सापडलेलं आहे PVG पुणे विद्यार्थीगृह. आता हे एक नॉन ॲटोनॉमस कॉलेज आहे. तर नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये कशा प्रकारे कट ऑफ असतात हे आपण बघूया. ओके, सध्या इथे आपण ठीक आहे. इथे बघा, पुणे विद्यार्थीगृह कम्प्युटर इंजिनिअरिंगचे कट ऑफ आपण पाहतोय. तर नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये 2 प्रकारचे कोटा असतात. एक असतं होम युनिव्हर्सिटी कोटा, एक असतो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा. होम युनिव्हर्सिटी कोटा म्हणजे त्या कॉलेजच्या 70% जागा ज्या आहेत त्या त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि 30% जागा इतर विद्यार्थ्यांसाठी ओपन असतात. तर इथे कट ऑफ बघताना कसा बघायचा असतो, जर तुमची 12वी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात झालेली असेल तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट यामध्ये तुम्ही बघायचं आहे. होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स या कॉलममध्ये तुम्हाला कट ऑफ तुमचा चेक करायचा. जर तुम्ही पुण्यातले असाल किंवा तुम्ही त्या विद्यापीठामधनं म्हणजे ज्या विद्यापीठात हे कॉलेज आहे हे कॉलेज पुणे विद्यापीठात आहे तर तुम्ही 12वी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात झाली असेल तर तुम्ही इथे चेक करू शकतात. ओके, पुढचं काय, आता खाली एक येतो अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. इथे तुम्ही बघा, आता इथे थोडेसे कमी कट ऑफ तुम्हाला दिसतात. ओके, इथे हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट नावाचा तुम्हाला इथे कॉलम दिसेल. ओके, याला थोडंसं झूम करायचा प्रयत्न करतो मी. येस, हां. आणि इथे बघा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट अलॉटेड टू अदर दॅन. ह्या सीट अशा मुलांसाठी की जर तुम्ही पुण्याच्या बाहेरचे विद्यार्थी आणि तुम्हाला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचे तर इथे तुम्ही तुमचा कट ऑफ चेक करायचा असतो आणि इथे तुम्ही तुमचा रँक चेक करायचा असतो. सिंपल. आता परत आपण कल्पना करू की आपला रँक 5000 असेल. ओके, जर आपली कॅटेगरी ओपन असेल तर तुम्ही काय करणार, इथे जी ओपन ओ इथे कट ऑफ बघणार. जर तुम्ही OBC मध्ये असाल तर तुम्ही जी OBC O मध्ये तुमचा कट ऑफ बघणार. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर इथे L ओपन O या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये बघणार. तर तुम्ही इथे बघा, इथे STचा जनरलचा कट ऑफ दिलेला नाही, म्हणजे इथे ST कॅटेगरीला जागाच नव्हती, पण इथे लेडीज STला जागा आहे LSTO.
एल स्टँड्स फॉर लेडीज, पुढे कॅटेगरी आणि पुढे होम स्टेट कोटाचं नाव असं त्यांनी दिलेलं आहे. जो कोड आहे कॅटेगरीचा त्याच्यामध्ये जी आणि एल स्टँड्स फॉर जनरल आणि लेडीज. पुढे आहे कॅटेगरी. माझं अक्षर फार खराब आहे, थोडं माफ करा. ओके, जी कॅटेगरी आणि ओ एच आणि एस. ओ एच आणि एस म्हणजे काय लक्षात घ्या. ओ म्हणजे अदर दॅन युनिव्हर्सिटीचा कट ऑफ, हो एच म्हणजे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि एस म्हणजे स्टेट लेवल कट ऑफ. जर ॲटॉनॉमस कॉलेज असेल तर तुम्हाला सगळे कट ऑफ स्टेट लेवलमध्ये सापडतील का तर तिथे 70-30 कोटा नसतो. जर कॉलेज नॉन ॲटॉनॉमस असेल तर तुम्हाला ओ आणि एच या कॅटेगरीमध्ये कट ऑफ दिसतील. या व्यतिरिक्त फक्त ईडब्ल्यूएसचे जे कट ऑफ असतात किंवा डिफेन्सचे जे कट ऑफ असतात ते स्टेट लेवलला वाटप होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट लेवलचा वेगळा कॉलम दिसतो आणि त्यामध्ये ईडब्ल्यूएसचे कट ऑफ दिसतात. तुम्हाला ईडब्ल्यूएसचे कट ऑफ जनरली या कॉलममध्ये न सापडता इथे आपण बघू शकतो खाली, इथे आपण बघू शकतो की ईडब्ल्यूएसचा कट ऑफ जो आहे तो या कॉलममध्ये न देता खाली दिलेला आहे. इथे बघा स्टेट लेवलसाठी काही वेगळ्या सीट स्टेट लेवलमध्ये वाटप होतात, त्यांचे कट ऑफ इथे वेगवेगळे दिलेत. टीडब्ल्यूच्या सीट ज्या आहेत त्या स्टेट लेवलमध्ये वाटप होतात तर त्यांचा इथे दिलेला आहे आणि आता ईडब्ल्यूएस दिलेला आहे. ओके, ईडब्ल्यूएसच्या जागा 70-30 मध्ये वाटप होत नाही, त्या स्टेट लेवलला वाटप होतात. अगेन टीडब्ल्यूएस आणि डिफेन्सचे काय असेल त्यांच्या जागा देखील तशा प्रकारे वाटप होतात. इथे आपण बघितलं की 5000 रँक जर आपण इथे परत चर्चेत आणला, 5000 रँक जर आपण परत चेक केला तुम्हाला दिसेल की जर एक 5000 रँकचा मुलगा जर टीएफडब्ल्यूएस मध्ये असेल इथे 4500 कट ऑफ आहे, इथं तो लागणार नाही. पण तो जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा असेल तर तो इथे लागून जातो ईडब्ल्यूएस मधून. जर तो ओपनचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ओपनच्या विद्यार्थ्याला इथे चेक करावं लागणार आहे. ओपन 4600 आपण मॅच होत नाही आहेत, इथे आपल्याला मिळणं थोडं कठीण आहे. म्हणजे आपण क्लोज आहेत पण इथे मिळणं थोडं अशक्य आहे. आपण असे कट ऑफ बघायला पाहिजे जिथं आपल्याला नक्की मिळतं. आता इथे एखादी मुलगी असेल इथे तुम्ही बघू शकता की लेडीज ओपन ऑर्डरचा कट ऑफ तुम्हाला इथे दिसेल 5400. म्हणजे आपण आपल्या रँक जर 5000 आहे, आपण जर फिमेल कॅन्डिडेट असू तर इथे तुमचा मुलाचा नंबर लागणं अवघड आहे 4600, पण 5400 मध्ये तुम्हाला मुलीचा नंबर लागणं शक्य आहे. या प्रकारे आपण कट ऑफ चेक करू शकतो. कॉलेजच्या याद्या तुम्हाला दिलेल्या आहेत ऑलरेडी, पण त्यामध्ये आता कट ऑफ या प्रकारे चेक करायचे असतात किंवा हे सगळे रँक आपल्या पुस्तकात देखील अवेलेबल आहेत, तिथे देखील तुम्ही हे सगळं चेक करू शकता. तेव्हा या प्रोसेसमध्ये आत्ता जेव्हा नोंदणी संपते तेव्हा पुढची कामं काय आहेत की आपले ऑप्शन फॉर्म द्यायची वेळ अजून बाकी आहे. त्याआधी तुम्ही काय करायचं, आधी सगळ्यात पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बघायचं आपला नंबर काय येतो, आपला रँक काय येतो, तो रँक नोट करून घ्यायचा आहे. त्या रँकनुसार तुम्हाला कट ऑफ चेक करायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जर ग्रीवेन्स असेल तुमचा तर तो ग्रीवेन्स 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे. तुमचं इन्कम तुम्ही दिलं नसेल, तुमचं ईडब्ल्यूएस तुम्ही दिलं नसेल, तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुम्ही दिले नसेल, ह्यांच्या पावत्या तुमच्याकडे आल्या असेल तर ते कॅटेगरीच्या तुम्ही पावत्या देऊ शकतात. इन्कम सर्टिफिकेटची पावती देऊन चालत नाही, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटच द्यावं लागतं. त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये तुमचं जेंडर चुकले, काही स्पेलिंग चुकले, नाव चुकले, काही पत्ता चुकलाय, काही जरी चुकलेली तुम्हाला जर चूक आढळली तर तुम्ही त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तो ग्रीव्हन्स द्यायचा आहे आणि ॲक्नॉलेजमेंटमध्ये जाऊन परत चेक पण करायचं की माझा ग्रीव्हन्स व्यवस्थित दुरुस्त झाला आहे का नाही आणि आता माझा फॉर्म व्यवस्थित सबमिट झाला आहे का नाही. लॉग इनमध्ये ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईजमध्ये जाऊन तुम्हाला ते पाहावं लागतं. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी की हे कसं चेक करायचं. ओके, ही झाली आता रजिस्ट्रेशन नंतरची करायची कामे. सर्व विद्यार्थ्यांनी ही कामे काळजीपूर्वक करायची आहेत. परत मी एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करतो तुम्हाला काय काय करायचं आहे ते. त्यात महत्त्वाच्या गोष्टी, पहिला आहे की तुम्हाला SML चेक करायचा आहे. SML चेक करायचा आहे जो मी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक येतो. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रीव्हन्स काय असेल तर तो द्यायचा आहे. ग्रीव्हन्स दिल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट चेक करायची आहे. तुम्हाला तुमची ॲक्नॉलेजमेंट चेक करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की सगळी माहिती व्यवस्थित आहे. व्यवस्थित असेल तर मग तुम्ही नंतर तुमचे कट ऑफ चेक करू शकतात आणि कॉलेजची यादी थोडी पाहिजे तशी अपडेट करू शकतात. आता कॉलेजची यादी अपडेट करणं म्हणजे काय, तुम्हाला जर काही चांगले कॉलेज तुम्हाला तुमच्या कट ऑफनुसार कळेल तुम्हाला कुठे कॉलेज लागते. जर तुमचे आता समजा तुम्हाला 70,000 रँक आले, तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही कॉलेज होतं तर एखाद्या वेळेस कम्प्युटर आयटीला मिळत नाही. कट ऑफ होणं तुम्हाला हे आयडिया येते की आता मला इतर ब्रांचेस घ्यावे लागतील का, तर त्या ब्रांचेसमध्ये घेण्यासाठी देखील आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. यात महत्त्वाचं आहे तुमचा ग्रीव्हन्स आणि तुमची ॲक्नॉलेजमेंट, हे अगदी महत्त्वाचं आहे. SML तुम्हाला नंतर 8 तारखेनंतर परत एक फायनल SML मिळतो, त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला असतो. पण आपण प्रोव्हिजनल SML वर पण जर अभ्यास करून ठेवला
तर तुम्हाला तो अभ्यास वाया जात नाही, त्यावरून तुम्हाला चांगली आयडिया मिळते आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे तिची. आपण कॉलेजच्या याद्या ऑलरेडी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत, फक्त ते याद्यामध्ये काय होणार, तुमचा SML आला की तुम्हाला कळणार की आता यावर्षी मला काय भेटू शकतं. आपण मागच्या वर्षीचा अंदाजाने सगळं बनवलेलं आहे, यावर्षी आपला रँक जर फार कमी आला तर तुम्हाला दिसेल की आपण जी यादी काढली होती 30 कॉलेजची 25 कॉलेजची, त्यामध्ये पहिल्या 10 मध्ये आपल्याला लागणार नाही, मग आपल्याला 12 नंतर लागेल, मग आपल्याला 18 नंतर लागेल. जे काही होईल ते तुम्हाला त्या याद्यामध्ये SML वाईज कळतं. SML महत्त्वाचं आहे, पण SML पेक्षा सध्या तरी आपल्याकडे ग्रीव्हन्स आणि एक्नॉलेजमेंट महत्त्वाचं आहे. 4 ते 6 ऑगस्ट विसरायचं नाही आहे सगळ्यांनी, आणि आपलं हे टास्क सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि सगळ्यांनी एक्नॉलेजमेंट चेक करायचं आहे. जे ग्रुपमध्ये आहेत, जे ग्रुपमध्ये नाही आहे, जे टेलिग्राम चॅनलवरती आहेत, सगळ्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपली कुठलीही चूक होणार नाही. ही झाली इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ग्रीव्हन्सेसबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.